काल मला एकाने छान विनोद पाठवला. एकाने ते म्हणे 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून समजला जातो. बरोबर ना? ते साफ झूट आहे म्हणे. 21 जून सर्वात मोठा दिवस नाहीच आहे. महिला दिन हाच सर्वात मोठा दिवस आहे. कारण तो 8 मार्चला सुरू होतो आणि पुढल्या वर्षी 7 मार्चला संपतो. ज्याची ज्याची लग्न झाली असतील प्रत्येकाला हे कळत असेल मी काय म्हणतोय ते. पण आपल्याकडे काय करतात, महिला दिन म्हटल्यानंतर सगळेजण भेटणार, महिला दिनाच्या शुभेच्छा. 2 पुरुष एकत्र आले तरी एकमेकांना देतात. अरे ह्याच्यात महिला कुठे आहे? मागचा पुढचा काही विचार नाही, काही नाही, आपले बस शुभेच्छा. महिला दिनाच्या शुभेच्छा आपण देतोय, परंतु एका सर्वात मोठ्या महिलेचा विसर पडून देतोय आपण. त्या व्यक्तीला विसरतोय की खरं तर महिला दिन हा दिन खरं तर जिजाऊ साहेबांच्या नावाने हा खरं तर ओळखला गेला पाहिजे. लहान असताना वडील कुठेतरी मोगलांकडे चाकरी करतायत हे ज्या मुलीला पाहवलं नाही, लग्न झाल्यानंतर आपला पती कोणाकडे तरी मोगलांकडे आहे हे ज्या मुलीला स्त्रीला पाहवलं नाही, जिने आपल्या पतीला बंड करायला लावलं, जिच्या मनात सुरुवातीपासून स्वराज्य नावाची गोष्ट ज्या महिलेच्या मातेच्या मनामध्ये होती, तिने आपल्या मुलाकडनं ते स्वराज्य घडवून आणलं. परंतु या सगळ्या इतिहासाच्या मागे एका स्त्रीचं मन होतं, एका महिलेचं मन होतं. ते आपण विसरतो. आज महाराष्ट्रामध्ये इतक्या महिला होऊन गेल्या, महाराष्ट्रातले म्हणजे देशामधली पहिली महिला डॉक्टर झाले त्या महिला जोशी, आनंदीबाई जोशी. आपण विचार करतो काय महिलांचा? इतक्या महिलांचं योगदान आहे आणि खास करून महाराष्ट्रातनं. म्हणजे जर समजा तुम्ही सर्वात पुढारलेल्या जर स्त्रिया म्हणून जर समजा बघितल्यात, इतिहासामध्ये काढून बघा तुम्ही, सर्वात पुढारलेल्या स्त्रिया, तुम्हाला सर्वात पुढारलेल्या स्त्रिया या महाराष्ट्रात मिळतील. नुसत्या कसल्या शुभेच्छा देतोय आपण? त्यातनं आपण काही घेणार आहोत का? आपण काही त्यातनं विचार करणार आहोत का?